लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. जगन्नाथपुरीच्या जगप्रसिद्ध रथयात्रेची प्रेरणा घेऊन नाशिकमध्येही भगवान जगन्नाथांची भव्य रथयात्रा सुरू करण्यात आली आहे. श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारी ही रथयात्रा आता नाशिकची ओळख बनते आहे. नाशिकमधील श्री पंचमुखी हनुमान मंदिराच्या वतीने भगवान जगन्नाथांची रथयात्रा आज एक मोठी धार्मिक परंपरा बनली आहे. महंत डॉक्टर भक्तिचरणदास महाराज यांच्या पुढाकारातून ही रथयात्रा सुरू झाली आहे. जगन्नाथपुरीतील भव्य रथयात्रेचा अनुभव घेतल्यानंतर हा सोहळा नाशिकमध्येही व्हावा असा ध्यास त्यांनी घेतला होता. मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झाल्यानंतर रथयात्रा सुरू करण्यासाठी काही वर्ष नियोजन करण्यात आलं. 2023 मध्ये भगवान श्री जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली आणि त्यानंतर रथयात्रेला सुरुवात झाली. रथयात्रेच्या आयोजनासाठी साधू संत, सेवक, स्वयंसेवक आणि स्थानिक नागरिकांचं मोलाचं सहकार्य लाभलंय. दरवर्षी हजारो भाविक या रथयात्रेमध्ये सहभागी होत असून प्रसाद, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सेवा यांसारख्या सुविधा उपलब्ध करून पारंपरिकदृष्ट्या 300 वर्षापासून हा संबंध आपल्यामध्ये अतिशय मोलाचा आहे. आपण सर्व आलेले भाविक भक्तिचरणदास महाराज जे दैनंदिन आपल्या जगन्नाथाची सेवा करतात, या रथाचा ज्यांनी आजपासून नाशिकमध्ये मान उचललाय असे आमचे मार्गदर्शक बाळासाहेबजी सानप, आमचे स्थायीचे सभापती मजिद सानप बारिश की हो जाए. तर त्यामुळे आपण असं सगळ्यांना आवर्जून बोलवलंय की या यात्रेसाठी सगळ्यांनी यावं आणि आनंद घ्यावा. हे भक्तिमय वातावरण आहे आणि ही जी पर्वणी आहे ही नाशिकची आहे, ही भक्ती नाशिकची आहे. सर्व नागरिक आणि सर्व उपस्थित भक्तांना माझ्या या जगन्नाथ यात्रेला खूप खूप शुभेच्छा. जय जगन्नाथ. आणि प्रभू जगन्नाथाच्या चरणी मी प्रार्थना करतो की सर्व नाशिककर नागरिक, त्यांचे कुटुंबीय, येणारा कुंभमेळा याच्यावर प्रभू जगन्नाथांची कृपा, आशीर्वाद राहावा. विशेष म्हणजे भगवानांना दरवर्षी 700 किलो मसाले भात आणि 500 किलो बुंदीचा महाप्रसाद अर्पण केला जातोय. सुरुवातीला जगन्नाथपुरीतील काही पंडा समाजाकडून विरोध केला जात होता, मात्र भगवान जगन्नाथ सर्वांचेच आहेत ही भूमिका कायम ठेवत रथयात्रा सुरू ठेवण्यात आली आहे. आज ही रथयात्रा केवळ धार्मिक सोहळा नसून समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारा सांस्कृतिक उत्सव बनलाय. नाशिकमध्ये निघालेला आहे. काय परंपरा आहे, वैशिष्ट्य काय? आज प्रभु रामजी पुण्यनगरी में आज कलियुगी आराध्य जगन्नाथ बलभद्र सुभद्रा की रथ यात्रा प्रतिवर्ष इस बार भी नासिक में बड़े धूमधाम से हो रहा है. शासन, प्रशासन, समस्त नागरिक के सहयोगी द्वारा नासिक की रथ यात्रा हो रहा है. बड़े तमाम से नासिक के नागरिक भगवान का स्मरण पुढील जे स्वयंसेवक आहे त्यांना सूचना आहे त्यांनी दोन्ही नाणे आणि पुढची गर्दी आधी करून घ्या. चला पुढे पुढची गर्दी थोडा इथं हे पुढील गर्दी पुढे बधाई शुरुआत करता हूँ और भगवान से जुड़े सबके लिए बहुत बहुत शुभकामनाएं करता हूँ. सब सुख रहे, प्रसन्न रहे और नासिक के बड़े भरपूर बारिश हो और नासिक की सुंदरता और सौंदर्य हो, नासिक की रक्षा हो, इसी कामना सब महाराज कितने साल से चल रहे हैं? 15 साल से जगन्नाथ यात्रा निकलना इसका बहुत बड़े राज है. भगवान की कृपा आशीर्वाद के द्वारा ही हो रहा है. कुछ नहीं है, भगवान की कृपा आशीर्वाद से हो रहा है. जगन्नाथ की कृपा है, मेरा कुछ नहीं है. आणि आप नाशिकमधील ही रथयात्रा श्रद्धा, सेवा आणि सामाजिक एकतेचा संदेश देते दरवर्षी अधिक भव्य होताना दिसून येते. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.